आता आपण आहोत महाराष्ट्रातल्या मीरा भाईंदरमध्ये. मीरा भाईंदरमध्ये अशी कुठेतरी परिस्थिती आहे की मराठी माणसाने जगायचं की नाही जगायचं, म्हणजे स्थानिक भूमिपुत्रांनी राहायचं की नाही राहायचं, या शहरातनं आम्हाला घालून टाकणार की काय, असा कुठेतरी प्रश्न उपस्थित होतोय. हा जो भाग आहे हा मीरा भाईंदरचा मीराधाम नावाची सोसायटी आहे. मी स्वतः या सोसायटीमध्ये इथे राहत होतो. तुम्ही जर माझ्या मागे बघत असाल तर इथे हा जो काही गेट वगैरे दिसतोय तो गेट बंद करण्यात आलेला आहे. त्याचं कारण मी पुढे तुम्हाला सांगतो. आणि माझ्या राईट बाजूला जर तुम्ही बघाल, इकडे एक स्थानिक आगरी कुटुंब आहे, आमचे स्नेही आहेत. ते बऱ्याच वर्षांपासून इथे राहत आहेत, म्हणजे अगदी शेती असल्यापासून 1970च्या आधीपासून ते इथे राहतात, तेव्हापासूनचा वहिवाटीचा त्यांचा रस्ता आहे. मात्र काही काळापूर्वी सोसायटी गेली रिडेव्हलपमेंटला, आणि रिडेव्हलपमेंटला गेल्यानंतर इकडचे स्थानिक जे काही भूमाफिया आहेत, अधिकारी आहेत आणि बाहेरून आलेले जे काही भूमाफिया आहेत, त्यांनी इकडच्या स्थानिक आगरी कोळी भूमिपुत्रांनाच नामशेष करण्याचा कुठे ना कुठे डाव आखलाय की काय, असा कुठेतरी वाव येतो. त्याचं कारण आहे की हा रस्ता बऱ्याच वर्षांपासून, जसं मी म्हटलं 1970च्या आधीपासून यांची शेती होती तेव्हापासून प्रत्येक नकाशामध्ये हा रस्ता दाखवतोय. दोन्ही डीपी प्लॅन मध्ये हा वहिवाटीचा रस्ता दाखवला जातोय. तो वहिवाटीचा रस्ता आज म्हणजे महानगरपालिका म्हणते की हा वहिवाटीचा रस्ताच नाहीये, म्हणजे रस्ता पार चोरी गेला की काय, अशी कुठेतरी अवस्था आहे. माझ्या लेफ्टला तुम्ही बघाल तर इकडच्या ज्या सगळ्या जुन्या बिल्डिंग होत्या, त्या जुन्या बिल्डिंगचं इथे तुम्हाला कंपाऊंड वॉल दिसेल. मागचं सुद्धा फुटेज मी तुम्हाला ऍड करेन. तिकडे सुद्धा कंपाऊंड वॉल आहे. माझ्या खाली इकडे बघाल तर इथे गटार आहे, ज्याच्यावरती MBMC ची पाटी लागलेली आहे. जर हा रस्ता खासगी होता, बिल्डरचा होता, तर सार्वजनिक बांधकामचे जे काही अधिकारी आहेत, मीरा भाईंदर महानगरपालिका आहे, ती आधी शेण खात होती का? इतकी वर्ष या रस्त्याचा खर्च टॅक्सच्या पैशाने का केला? हा रस्ता टॅक्सने का बांधला? इकडचे लाईटचे पोल टॅक्सने का दिले? त्याचं बिल टॅक्सच्या आमच्या पैशाने का भरलं? इकडची गटार आहे तुम्ही टॅक्सच्या पैशाने का बांधली? का तेव्हा कमिशन मिळत होतं म्हणून? आणि आता जेव्हा या बिल्डरला इकडे बिल्डिंग बांधायची आहे, कारण का काय, जर हा छोटा रस्ता दाखवला तर त्याला FSI मिळणार नाही. हा कोण बिल्डर आहे ते पण बघा, त्याची नावं सुद्धा बघा. या बिल्डरला FSI मिळणार नाही म्हणून त्यांनी हा रस्ता, मेन रोड आहे मागे, त्या मेन रोडला कनेक्ट करून त्याला वाढीव FSI मिळावा, 30 मीटरचा रोड दाखवावा. त्याचबरोबर मागे सुद्धा काही लोकांचे भूखंड आहेत, त्यांना सुद्धा मोठा रस्ता हवा. मोठा रस्ता आला की मोठा FSI मिळणार. हे सगळे मिळून म्हणजे मीरा भाईंदर महानगरपालिकेचे अधिकारी झाले, स्थानिक आमदार असतील, त्यांचे कार्यकर्ते असतील, त्यांचे नगरसेवक असतील, त्यांचे कार्यकर्ते, आणि त्याचबरोबर मीरा भाईंदर महानगरपालिकेचे अधिकारी, या सर्व नालायकांनी मिळून, हो मी नालायक हाच शब्द वापरणार, कारण का इकडच्या स्थानिक भूमिपुत्रांना खायचा कुठे ना कुठे तुम्ही डाव आखलाय. आणि तुम्ही माझ्या मागे बघा, इकडे या जरा पुढे. हा जर रस्ता नव्हता त्या गेट काय झक मारायला लावला तुम्ही? मग हा गेट मारल्यानंतर तुम्हाला पुढचा गेट काय आठवला? आधी का नाही आठवला? इतकी वर्ष मागचा गेट कुठे होता, त्याच्या मधला गेट कुठे होता? तेव्हा इकडलेच लोक येत जात होती. आणि कोर्टाच्या निर्देशानुसार, जेवढी माहिती आहे त्यानुसार, वहिवाटीचा रस्ता बंद करू शकत नाही. मग हा रस्ता कसा काय बंद केला जातो? आणि जेव्हा जेव्हा याच्याबद्दल तक्रार केली जाते तेव्हा नाहक भूमिपुत्रांना त्रास दिला जातो. मला या अधिकाऱ्यांना विचारायचंय, या सरकारला विचारायचंय, या भाजपच्या महापौरांना विचारायचंय, तुम्ही सांगितलेलं नो टॉलरन्स पॉलिसी, मग हे अतिक्रमण नाहीये का? हे जे काय तुमचे गाववाले इकडे आलेले आहेत आणि हे गाववाले आमच्या इकडच्या स्थानिक भूमिपुत्रांना त्रास देतात, त्याच्याबद्दल जर तुम्ही आवाज नाही उठवला आणि याला न्याय नाही दिला तर लक्षात घ्या, फक्त मीरा भाईंदर नाही तर संपूर्ण महाराष्ट्र हा आगरी कोळ्यांचा आहे. मीरा भाईंदर मुंबई आगरी कोळ्यांची आहे आणि तिकडच्या हक्कासाठी आम्ही रस्त्यावरती उतरू. आणि जोपर्यंत यांना न्याय मिळणार नाही तोपर्यंत इकडे एक वीट सुद्धा रचू देणार नाही. मीरा भाईंदर आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं. अरे मीरा भाईंदर आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं. अरे मीरा भाईंदर आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं. धन्यवाद. जय हिंद, जय भीम, जय महाराष्ट्र.